Students, yesterday we have seen distance time graph for uniform motion and non-uniform motion. Today we will see today we will see graph for velocity time graph for uniform velocity. Uniform velocity मध्ये असलेल्या ऑब्जेक्टचे वेलॉसिटी टाईम ग्राफ काढणे ते बघूयात. आता याच्यामध्ये तुम्हाला डायग्रॅममध्ये एक ग्राफ दिलेला आहे आणि तो ग्राफ कशाचा आहे तर वेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी. युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजे तो ऑब्जेक्ट त्याची वेलॉसिटी मोशनमध्ये सेम असणार आहे, ती बदलणार चेंजिंग असणार नाही. हिअर वन एक्झाम्पल is given and what it is, a train is moving with uniform velocity of 60 kilometers per hour for 5 hours. 5 तासासाठी एक ट्रेन 60 किलोमीटर पर आवर या युनिफॉर्म वेलॉसिटीनं जात आहे आणि त्याचा ग्राफ इथं दिलेला आहे. तो ग्राफसाठी वाय ॲक्सिसवरती कोणती क्वांटिटी घेतलेली आहे वेलॉसिटी आणि त्याचं युनिट आहे किलोमीटर्स पर आर आणि एक्स ॲक्सिसवरती कोणती क्वांटिटी घेतलेली आहे तर टाईम आणि त्याचं युनिट आहे आवर्स. 5 तासासाठी ती ट्रेन 60 किलोमीटर पर आर या वेलॉसिटीनं पास होती आहे म्हणून हा त्याचा एक तुम्हाला ग्राफ दिसतो आणि तो ग्राफ काय आहे स्ट्रेट लाईन आहे. 60 किलोमीटर्स पर आरनं जर ग्राफ ड्रॉ केला तर तो ग्राफ आपल्याला स्ट्रेट लाईन येतो आणि विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरती आवर्स आहेत, मग 1 आर 2 आर 3 4 5 आर 6 आर ऑनवर्ड्स असं 5 तास ती गाडी 60 किलोमीटर पर आर वेगानं जाते आणि तिचा ग्राफ ह्या डायग्रॅममध्ये दाखवला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत तिथं. विथ द हेल्प ऑफ ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. या ग्राफचा यूज करून 2 hours आणखीन 4 hours याच्यामध्ये या दोन टाईमच्या मध्ये किती डिस्टन्स त्या ट्रेननं कव्हर केलं ते फाइंड करायचं आहे. म्हणजेच यू हॅव टू फाइंड द डिस्टन्स कव्हर्ड बाय ट्रेन फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी. पॉईंट एपासून बीपर्यंत ट्रेननं किती डिस्टन्स कव्हर केलं हे बघायचं आहे. आता एसाठी टाईम किती आहे 2 hours आणि बी या पॉईंटसाठी टाईम किती आहे 4 hours. देअरफॉर डिफरन्स बिटवीन द टाईम किती आहे 4 - 2 म्हणजे येणार आहे 2 hours. आता 2 hours हे टाईम T1नं दाखवलेलं आहे आणि T2नं 4 hours हे टाईम दाखवलेलं आहे. डिफरन्स बिटवीन द टाईम किती आहे 2 hours. आता तुम्हाला इथं वेलॉसिटी दिलेली आहे 60 किलोमीटर्स पर आर म्हणजेच काय एका तासामध्ये ती 60 किलोमीटर जाते. मग 2 तासामध्ये ती किती जाणार आहे तर ती 2 तासामध्ये 120 किलोमीटर्स जाईल. हे आपल्याला पटकन मॅथमॅटिक्सचा यूज करून सांगता येणार आहे. पण इथं ह्या ग्राफचा यूज करून कसं फाइंड करता येईल का, डिस्टन्स फाइंड करता येईल का हा क्वेश्चन इथं विचारलेला आहे. तर आपल्याला दिलेल्या 2 पॉईंट्समध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं ट्रेननं ते आपल्याला ग्राफचा यूज करून फाइंड करता येतं. आणि ते कसं फाइंड करायचं त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एक कन्स्ट्रक्शन ए पॉईंटपासून एक्स ॲक्सिसवर परपॅन्डिक्युलर ड्रॉ करा, ती आहे AC. त्याचबरोबर बी पॉईंटपासून एक्स ॲक्सिसला परपॅन्डिक्युलर लाईन ड्रॉ केली ती आहे BD. आता इथं त्या पूर्ण ग्राफ ही जी लाईन ग्राफ आहे त्याच्यामधला फक्त आता कोणता बघायचा आहे पार्ट एपासून बीपर्यंत. हा एवढाच पार्ट आपल्याला बघायचा आहे आणि याच्यामध्ये किती डिस्टन्स कव्हर झालेलं आहे ट्रेननं ते फाइंड करायचं आहे. आता तुम्हाला इथं एक्स ॲक्सिसचं आणखीन वाय ॲक्सिसचं स्केलसुद्धा इथं लिहायचं आहे. एक्स ॲक्सिससाठी 1 सेंटीमीटर म्हणजे आहे 1 hour आणि वाय ॲक्सिससाठी 1 सेंटीमीटर म्हणजे किती आहे 10 किलोमीटर्स पर आवर. हे झालं इथं स्केल लिहिलेलं आहे. आता डिस्टन्स फाइंड करण्यासाठी काय करायचं आहे AB हा आपला काय झाला ग्राफ आणि या ग्राफच्या खाली जो एरिया आहे. आता या ग्राफच्यामुळं तुम्ही परपॅन्डिक्युलर्स ड्रॉ केले
एक्स ॲक्सिसला ए आणि बी पासून. मग ते परपॅन्डिक्युलर्स ड्रॉ केल्यामुळं तुम्हाला एक क्वाड्रिलॅटरल मिळतो. ग्राफच्या अंडर जो क्वाड्रँगल मिळणार आहे, क्वाड्रँगल म्हणजे 4 अँगल्स असलेली फिगर, असा क्वाड्रँगल तुम्हाला मिळणार आहे. त्या क्वाड्रँगललाच तुम्ही क्वाड्रिलॅटरल म्हटलं तरी चालेल आणि त्याचा नेम काय आहे, ACDB. आता हा क्वाड्रिलॅटरल कोणत्या टाईपचा आहे, रेक्टँगल आहे, कारण AC हा अँगल 90 डिग्रीज आहे, डी अँगलसुद्धा काय असणार आहे 90 डिग्रीज. हा क्वाड्रिलॅटरल कोणत्या टाईपचा आहे, रेक्टँगल, आणि रेक्टँगलची एरियाचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रेडथ. म्हणून इथं लेंथ इंटू ब्रेडथ याचा जर एरिया काढला तर हा एरिया तुम्हाला काय मिळणार आहे. आता ही जर तुम्ही लेंथ बघितली तर ACची लेंथ आहे 60 आणि CD किती आहे 2, म्हणून 60 इंटू 2 तुम्हाला किती मिळणार आहे 120 किलोमीटर्स. म्हणजेच एरिया अंडर द कर्व जो तुम्ही काढता ते तुम्हाला काय सांगणार आहे, तो एरिया, दॅट एरिया डिनोट्स द डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड B. इथं दुसरा क्वेश्चन विचारला आहे, इज देअर अ रिलेशन बिटवीन द डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours and this area of a particular quadrangle in the graph. तर एरिया, काढलेला एरिया आणि कव्हर केलेलं डिस्टन्स यांच्यामध्ये कोणता रिलेशन आहे का, तर त्यांच्यामध्ये रिलेशन आहे. डिस्टन्स कव्हर्ड बाय ट्रेन बिटवीन 2 points इज इक्वल टू द एरिया अंडर द ग्राफ. एरिया अंडर द ग्राफ इथं ABच्या खालती जो काही क्वाड्रँगल फॉर्म होणार आहे त्या क्वाड्रँगलचा एरिया हा कशाच्या इक्वल असणार आहे, A आणि B, A पासून B पर्यंत जाताना पार केलेल्या डिस्टन्स एवढं असणार आहे. त्याच्यानंतर अजून एक इथं तुम्हाला खाली एक क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट इज द ॲक्सिलरेशन ऑफ द ट्रेन. आता ट्रेनचं ॲक्सिलरेशन विचारलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, हाऊ द ट्रेन इज मूव्हिंग, ट्रेन इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म velocity. Uniform velocity means there is no change in velocity during the motion of train. ट्रेनच्या मोशनमध्ये त्याची वेलॉसिटी चेंज होत नाही, आणि इफ देर इज नो चेंज इन वेलॉसिटी देन द ॲक्सेलरेशन इज 0. ॲक्सेलरेशनची डेफिनेशन काय आहे, चेंज इन वेलॉसिटी, त्याला म्हणतो आपण ॲक्सेलरेशन. पण इथं वेलॉसिटी चेंज होत नाही म्हणून ट्रेनचं ॲक्सेलरेशन काय असणार आहे, 0 असणार आहे. हा आहे वेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी. तर याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला होता आणि तो कोणता आहे, तर डिस्टन्स बिटवीन द पॉईंट, डिस्टन्स कवर्ड बाय ट्रेन बिटवीन पॉईंट A अँड B हे फाइंड करायचं आहे. मग A आणि B या पॉईंट A पासून B पर्यंत जाताना किती डिस्टन्स कवर केलेला आहे, तर दॅट डिस्टन्स इज इक्वल टू, आता डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड B इज इक्वल टू काय असणार आहे, एरिया ऑफ रेक्टँगल, आणि तो रेक्टँगल कोणता आहे, ACDB. आणि रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय असतो, लेंथ इंटू ब्रेडथ. इथं लेंथ काय आहे, जर AC लेंथ असेल तर ब्रेडथ काय असणार आहे, CD. आता ACची व्हॅल्यू किती आहे, AC इज इक्वल टू 60 आहे वेलॉसिटी ती. आणखीन 60 इथं काय लिहिणार तुम्ही, त्याचं युनिट किलोमीटर्स पर आर, इंटू CD किती आहे, तर 4 - 2 म्हणजे टोटल किती आवर्स येणार आहेत, 2 आवर्स. आता हे आवर्स डिनॉमिनेटरमधले आणि हे कॅन्सल होतील आणि काय राहणार आहे, 60 किलोमीटर्स इंटू 2 म्हणजे डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालेला आहे, 120 किलोमीटर्स. मीन्स डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड B हे किती आलेलं आहे, 120 किलोमीटर्स. म्हणजेच दोन पॉईंट्समधलं डिस्टन्स फाइंड करायचं झालं तर त्या 2 पॉईंट्सला जॉईन केल्यानंतर त्याच्या खाली जो काही एरिया फॉर्म होणार आहे क्वाड्रँगलचा एरिया, हा एरिया काय डिनोट करणार आहे, तर इट डिनोट्स द डिस्टन्स बिटवीन A अँड C. सो this graph for uniform velocity is over. Now we will see for further in next video.